मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं गौतमो गणी मङ्गलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मङ्गलम् सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनं। जय बोलो पंच परमेष्टि भगवान की जय। सिद्धांत शास्त्र की जय। आचार्य श्री 108 विद्यासागर जी महाराज की जय। मुनी श्री 108 सुधासागर जी महाराज की जय। चौथा पद्य पाहूया। याची पीठिका तिथेच लिहिलेली आहे। स्तुती करणे म्हणजे साहसच म्हणावे। स्तुती करणे म्हणजे साहसच म्हणावे. कशामुळे? कारण बुद्धी नाहीये वरच्या पद्यामध्ये. बुद्धी विनापी लिहिलं ना. आचार्य मानतुंग यांच्यामध्ये तेवढी बुद्धी नाहीये की जिनेंद्र भगवंतांमध्ये जेवढे गुण आहेत त्या गुणांचं यथास्थिती वर्णन करेल एवढी बुद्धी नाहीये. बुद्धी आपल्यापेक्षा तर जास्तच असणार नक्कीच. त्यांचा क्षयोक्षम नक्कीच आपल्यापेक्षा खूप काही अधिक असणार, परंतु तेवढा नाहीये जेवढा जिनेंद्र भगवंत जे की केवळ ज्ञान संपन्न आहेत तेवढा त्यांच्या त्या केवळ ज्ञान संपन्न जिनेंद्र भगवंतांचं वर्णन करण्याजोगी बुद्धी नाहीये, म्हणून तिथं बुद्ध्या विनापी लिहिलेलं आहे. तर असे जिनेंद्र भगवंतांची स्तुती करणे म्हणजे खरोखर साहसच आहे. की जिनेंद्र भगवंतांना इथे संबोधित करताना एक वेगळं विशेषण वापरलेलं आहे, गुणसमुद्र. पहिल्याच ओळीमध्ये गुणसमुद्र, हे गुणांचे सागर. जिनेंद्र भगवंतांचं हे दुसरं विषय म्हणजे संबोधन आहे. आदिनाथ भगवंतांचं दुसरं संबोधन गुणसमुद्र, हे गुणांचे सागर. म्हणजे आचार्य मानतुंग हे अरिहंत परमेष्ठीला वेगवेगळ्या स्वरूपात पाहत आहेत. वरती पाहिलं होतं की विबुधार्चित पादपीठ, इथे पाहतात की गुणांचे सागर, म्हणजे किती विपुल गुणांनी परिपूर्ण आहेत अरिहंत भगवंत जे शमोशरणामध्ये बसलेले आहेत. तर अशा गुणसमुद्र, गुणां अशा गुणांच्या हे गुणसमुद्र नावाने नाही, हे आदिनाथ भगवान कुठंच म्हटलेलं नाही. या या भक्तामर स्तोत्रामध्ये हे आदिनाथ भगवान असं म्हणून कुठंच श्लोकामध्ये लिहिलेलं नाही. का लिहिलेलं नाहीये? यासाठी लिहिलेलं नाहीये की त्यांच्या विशेषणांनीच त्यांचं नाव घेणं, नाव घेण्यापेक्षा एखाद्याला हे श्रीमंत असं म्हटलं तर किती चांगलं वाटतं. आपण एखाद्याला म्हणतो हे श्रीमंत, श्रीमंत म्हटलं की त्याला खूप आनंद होतो. म्हणजे ते विशेषण आहे. पण एखाद्याला नाव घेऊन बोललं तर त्याला राग येतो आणि ते नाव घेऊन बोलणं चुकीचं असतं. म्हणून इथे विशेषण म्हणजे त्यांचे विशेषणांनाच संबोधन बनविलेलं आहे. गुणसमुद्र, हे गुणांचे सागर. पाहूया आपण याच्यामध्ये काय सांगत आहेत आचार्य मानतुंग. जिनेंद्र भगवंतांना ते म्हणत आहेत की हे गुणसमुद्र, तुमच्या अंगी तर समुद्राप्रमाणे विपुल गुण आहेत. त्या समुद्रातुल्य गुणांचं वर्णन माझ्या बुद्धीने करणं, खरोखर त्या समुद्रतुल्य गुणांचं वर्णन देवांचे गुरु, जे त्यांना आपण बृहस्पती म्हणतो, देवांचे देखील गुरु बृहस्पती, अत्यधिक ज्ञान संपन्न असतात ते बृहस्पती. ते बृहस्पती सुद्धा तुमच्या गुणांचं समुद्र रूपी अतुल्य गुणांचं वर्णन करू शकले नाहीत. तेव्हा तेव्हा अशा स्थितीमध्ये मी तरी कसा सक्षम होईल तुमची स्तुती करण्याकरिता? पूर्णतः मी स्तुती कदापि करू शकणार नाही. यद्यपि मी पूर्णतः तुमची यथास्थिती तुमची स्तुती, तुमच्या गुणांचं वर्णन मी कदाचित करू शकणार नाही. कारण त्यासाठी तर म्हणजे देवांचे गुरु जे बृहस्पती आहेत, बुद्धिसंपन्न, ज्यांना जगातील सर्वात ज्ञानी म्हटलं जातं, ते देखील सक्षम झालेले नाही. याचा अर्थ आहे की मी देखील सक्षम होणार नाही. आणि ही गोष्ट उदाहरणाने ते पटवून देतात खालील 2 ओळींमध्ये. उदाहरण असं आहे की समुद्राला जसं कितीही बलाढ्य असलेला व्यक्ती समुद्राला मात्र तो दोन्ही भुजांनी, दोन्ही हातांनी पोहून जाऊ शकणार नाही. तो जाऊ शकत नाही. कुठे ना कुठे तो थकेलच. तो सक्षम होणार नाही. अशा पद्धतीने तुमची स्तुती देखील सर्वथा तुमची स्तुती करणं देखील
कदाचित माझ्याच्याने शक्य नाही होणार. अशा पद्धतीने ते आणि जेव्हा होऊ शकणार नाही, तेव्हा मी जेव्हा ही स्तुतीचा प्रस्ताव केलेला आहे, ते म्हणजे खरोखर साहस आहेच. आहे, मी दुविधेमध्ये आहे. बरोबर. आचार्य मानतोंगा म्हणतात, की मी दुविधेमध्ये आहे. मी हे साहस पण आहे. साहस एखादं साहसिक कर्म करणं म्हणजे चुकीचं असतं. पण सगळेच साहसिक कर्म करणे चुकीचे नसतात. हे पुढील 5व्या पद्यामध्ये समजावून सांगतात. म्हणून इथं जरी त्यांनी सांगितलं असेल, की हे साहस आहे. पण साहस केल्याशिवाय ही कदाचित ध्येय प्राप्ती होत नाही. अशा हेतूने ते पुढचं पद्य लिहित आहेत. पहा, हे गुणसमुद्र वेगवेगळे शब्द करून पाहू. वक्तुम वेगळा शब्द आहे. गुणान हा एक वेगळा शब्द आहे. गुण आणि आन हा प्रत्यय आहे. गुणसमुद्र हे संबोधन आहे. शशांक कांतान ते न कांता कांताच्या समोर येईल ते न कांतान. कारण जे काही पाय मोडलेलं असतं ना, ते पुढच्या वर्णाबरोबर जोडलं जातं. हे संधीचा नियम आहे. म्हणून कांतान कह कह ते स जे आहे त्याचा विसर्ग होतो म्हणून कह. जसं पूर्वी वरती 3ऱ्या पद्यामध्ये 4थ्या लाईनमध्ये कह आलेला आहे. तसंच हे पण कह आहे. इथे विसर्ग आहे, तिथे विसर्ग नाहीये संधीमुळे. कह हे सर्वनाम आहे. ते हे पण सर्वनाम आहे. क्षमा क्षमा आपण मराठीमध्ये सक्षम म्हणतो. इथे क्षमा हा लिहिलेला आहे. तर सक्षम त्या पुढे विसर्ग. क्षमः, सक्षमः सुद्धा म्हणू शकतो आपण. सुरगुरुप्रतिमः आणि त्या विसर्गाला ओ झालेला आहे आणि पुढे अपि आहे. अवग्रह आहे. त्याला ते यसला आपण अवग्रह असं म्हणतो. बुद्ध्या इथे बुद्ध्या शब्द जो आलेला आहे ना, तो 3ऱ्या पद्यामध्ये सुरुवातीला पण आलेला आहे. तर बुद्धी हा मूळ शब्द आहे आणि या प्रत्यय आहे. कल्पांत काल पवन कल्पांत हा एक शब्द आहे. काल हा एक वेगळा शब्द आहे. पवन हा एक वेगळा शब्द आहे. उद्धत हा एक वेगळा शब्द आहे. आणि नक्र एक शब्द वेगळा आहे आणि चक्र हा देखील वेगळा. या सर्व शब्दांचा समास करून कल्पांत काल पवनोद्धत नक्र चक्र हा मूळ शब्द आणि अम प्रत्यय. कह हा अव्यय कह हा हे सर्वनाम आहे. वामुळे त्याच्या विसर्गाला ओ झालेला आहे संधी. तरी तुम हा तरी तुम आता म इथे आपल्याला कसं घ्यायचंय पाय मोडलेलं घ्यायचंय. मग म चा पाय मोडला तर शिल्लक राहील आणि ल अलम म चा पण पाय मोडत अलम हा एक स्वतंत्र शब्द आहे. अंबुनिधी हा एक शब्द. अंबू म्हणजे पाणी आणि निधी म्हणजे समूह. पाण्याचा समूह म्हणजे समुद्र. भुजा भ्याम भुजा शब्द ऐकलेला आहे पण भ्याम हा काय आहे त्याचा प्रत्यय आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळे शब्द आहेत. आता आपण अन्वय करूया. अन्वय करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे असतं क्रियापद पाहिजे असतं. सर्वात अगोदर ही गोष्ट समजून घ्या की जसं वरचं पद्य आहे, वरचं 3रं पद्य आहे त्याच्यामध्ये वरच्या 2 ओळींमध्ये मुख्य गोष्ट आचार्य मानतोंग सांगत आहेत आणि त्या गोष्टीला खालच्या 2 ओळींनी उदाहरणाद्वारे ते पटवून सांगत आहेत. तसंच 4थ्या पद्यामध्ये देखील वरच्या 2 ओळींमध्ये मुख्य मुद्दा आहे आणि त्या मुख्य मुद्द्याला खालच्या 3ऱ्या आणि 4थ्या ओळीने उदाहरणात ते पटवून सांगत आहेत. बघा इथे आता जो उदाहरणाद्वारे आपण पाहूया. आपण अगोदर उदाहरण सांगितलं तर तुम्हाला मुख्य मुद्दा लवकर कळेल. कल्पांत काल पवनोद्धत नक्रचक्रम कह वा तरितुम अलम अंबुनिधीम भुजाभ्याम. इथं समुद्राची विशेष हे हे काय आहे हे म्हणजे जेवढे जिथं जिथं सारखे शब्द मिळतात ना ते सगळे सख्खे भाऊ आहेत असं समजून घ्या. कल्पांत काल पवनोद्धत नक्रचक्रम अंबुनिधीम हे अम प्रत्यय आहे ना सारखा सारखा आहे. म्हणजे यांचं काहीतरी संबंध यांचं काहीतरी नातं आहे. तर हे आंबोनिधीचं विशेषण आहे. कल्पांत काल पवनोद्धत नक्रचक्रम. कल्पांत म्हणजे कल्प म्हणजे युग. युगाचा अंत म्हणजे सृष्टीचा नाश, प्रलय. प्रलय होत असताना प्रलय काळ, कल्पांत काल म्हणजे प्रलय काळ. त्या काळामध्ये जो वेगवान वारा आहे पवन, त्या वेगवान वाऱ्याने उद्धत म्हणजे
जो समुद्र कसा झालेला आहे? समुद्रामध्ये भरती ओहोटी अथवा समुद्र खूप खवळलेला आहे म्हणतो मराठीमध्ये आपण. तर अशा पद्धतीने उद्धत समुद्रामध्ये जे काही नक्र, चक्र, मगर, मत्स्य इत्यादी जे काही हिंस्र प्राणी आहेत, ते देखील मग खवळणार. म्हणजे तेही देखील त्यांचीही मती थोडीशी म्हणजे विस्खळीत होणार. तर अशा पद्धतीच्या अशा अशा पद्धतीचा अंबुनिधी, अशा पद्धतीचा समुद्र, त्या समुद्राला भुजाभ्याम दोन्ही हातांनी भुज म्हणजे हात, भुजा आणि अभ्याम म्हणजे 2. तर 2 भुजांनी कह तरी तुम अलम. कह म्हणजे कोण? वरती पण कह इच्छतीचा कहचा अर्थ काय घेतला होता? कोण. तसंच इथं पण कहचा अर्थ काय घ्यायचा? कोण. म्हणजे हे प्रोनाउन आहे. हू इंग्लिशमध्ये म्हणतो ना आपण त्याला. तर कोण तरी तुम अलम. कोण पोहून जाण्यासाठी सक्षम. अलम म्हणजे समर्थ असेल क्वेशन मार्क. अर्थात कोणही समर्थ नसणार. कोणही समर्थ नसणार. हे उदाहरण आहे. हे सार्वत्रिक सत्य आहे. हे युनिव्हर्सल ट्रुथ आहे, की कल्पांत काळामध्ये जिथे जोराचा वाऱ्याने समुद्र कसा अगदी अ, विस्कळीत झालेला आहे. अशा समुद्रामध्ये जिथे मगर, मच्छ इत्यादी देखील अ, अगदी विक्राळ स्वरूप धारण केलेले आहेत. अशा समुद्राला दोन्ही हातांनी कोण पोहून जाऊ शकेल? अर्थात कोणही जाऊ शकणार नाही. त्याच पद्धत, त्याच प्रकारे, त्याचप्रमाणे उपमा अलंकार आहे इथे. त्याचप्रमाणे उपमा अलंकारापेक्षा याला इथे आपण अर्थांतरन्यास अलंकारच म्हणू शकतो वरच्या प्रमाणे. उदाहरण साधारण हे हे उदाहरण आहे ते सामान्य उदाहरण आहे. युनिव्हर्सल ट्रुथ आहे. युनिव्हर्सल ट्रुथने एक साधारण गोष्टीने विशेष गोष्टीला पटवून सांगितलेलं आहे. विशेष बाब कोणती आहे? की हे गुणसमुद्र वरच्या 2 लाईनीमध्ये हे गुणसमुद्र. ते शशांक कांतान ते शशांक कांतान. हे गुणसमुद्र, हे गुणांचे सागर. ते म्हणजे तुमच्या शशांक कांतान. शशांक म्हणजे चंद्र. चंद्राच्या कांतीप्रमाणे अथवा चंद्रकांत मण्यांप्रमाणे कांती असणाऱ्या अशा गुणांना वक्तुम वर्णन करण्याकरिता सुरगुरु प्रतिमः अपि. सुरगुरु म्हणजे देवांचे गुरु. प्रतिमा म्हणजे तुल्य. देवांच्या गुरूंप्रमाणे, देवांच्या गुरूंसारखा सुद्धा, अपि म्हणजे सुद्धा, बुद्धीने देवांच्या गुरूंसारखा सुद्धा कोण, क्षमः कोण सक्षम असणार? अर्थात कोणही सक्षम नसणार. म्हणजे देवांचे गुरु बृहस्पती सुद्धा स्वतःच्या बुद्धीने हे जिनेंद्र भगवान तुमच्या म्हणजे शशांक कांत शशिकांत म्हणतो ना आपण. शशिकांत, शशी म्हणजे चंद्र. शशिकांत मणी असतो. तर त्याच्या प्रभेप्रमाणे तुमचे जे गुण आहेत, कैवल्य केवळ ज्ञान संपन्न असल्याने तुमचे जे काही गुण आहेत, तुमच्या अंगी जे काही गुण आहेत, त्या गुणांचं वर्णन करण्यासाठी बृहस्पतीची बुद्धी असणाऱ्यासारखे सुद्धा कोण सक्षम ठरले? अर्थात कोणीही सक्षम ठरले नाही. म्हणजे सक्षम ठरले नाहीत आणि याच गोष्टीला त्यांनी खालच्या 2 ओळींमध्ये उदाहरणाने समजावून सांगितलेलं आहे. तर सामान्य गोष्टीने विशेष गोष्टीला समजावून सांगितल्यामुळे इथे अर्थांतरन्यास अलंकार आहे. म्हणजे काव्याचं हे उत्तम उदाहरण आहे. तर या प्रकारे या 4थ्या पद्यामध्ये आपण पाहिलं, की आता या पद्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही तेव्हाच विचारा.